मी तर स्टार्टिंगलाच होतो बरोबर. टिकटॉकला व्हिडिओ बनवायचो, मी युट्यूबला व्हिडिओ बनवायचो. सक्सेस कधी भेटली नाही मला या गोष्टींमध्ये. जळगावचे पोलीस मेरून ट्रॅकला लफड्यावाल्यांना बसू देत नाही. म्हणजे मुली पण आता तुमच्या मागे लागत असेल, एवढे फॉलोअर झाले, इतकं सगळं झालं तर तुम्ही काय लफडे करायला गेलो? आम्ही अलिबाग फिरायला गेलेलो होतो. म्हणजे तुम्हाला जी मुलगी आवडते ती दुसऱ्या सोबत एंगेज आहे का? नाही, ग्रुप तर खूप मोठा आहे आमचा. स्क्रिप्ट वगैरे काहीच राहायचं नाही, फक्त हा यार कॉलेजची मुलं कशी करता. 2 जूनला 10,000 फॉलोअर कंप्लीट झाले. मग आता पैसा पाणी कसं चालू आहे? जोरात. गोष्ट आपल्याकडे राहते ना, जी गोष्ट त्याची समोरच्याला किंमत नसते, तसं आमच्या कॉलेजच्या मुला मुलींचं आहे किंवा टीचर्स लोकांचं आहे. का बरं, तुमची गर्लफ्रेंड आहे का तिथे? नाही, गर्लफ्रेंड नाही आहे. गर्लफ्रेंड तर दुसऱ्याकडे. पहिलं अर्निंग तुमचं किती फॉलोअर्सवर आलं आणि किती आलं होतं? लोकांना असं वाटतं ना की पैसा युट्यूबमध्ये, पण हे चुकीचं आहे. इंस्टाग्राममध्ये खूप पैसा आहे, फक्त तो आपल्याला डोकं पाहिजे कसा काढायचा आहे पैसा. बरं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो नमस्कार. आज आपल्यासोबत आहे MH19 कॉमेडियनची पूर्ण टीम. तर गाईज नमस्ते तुम्ही आल्याबद्दल. इथं जळगावमध्ये आपण आज खानदेशी भाषेमध्ये, म्हणजे जे तिन्ही मुलं आहे हे एकदम एंटरटेनिंग असा कंटेंट बनवतात. खानदेशी भाषेमध्ये हे कंटेंट बनवतात. तर सगळ्यात पहिले तर सगळ्यांना माहिती की व्हिडिओ बनवतात, यांची टीम आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे. बट यांच्या पर्सनल लाईफबद्दल भरपूर लोकांना माहीत नाही आणि ते त्यांना मेसेज करत असतात की काय तुमचं म्हणजे नाव काय, किंवा म्हणजे वैयक्तिक आयुष्याबद्दल माहीत नसतात गोष्टी. तर सुरुवातच आपण तशी करू की तुमचं नाव आणि गाव या दोन गोष्टी तुम्ही सांगा. माझं नाव भूषण अर्जुन परदेशी. बरं. मी प्रॉपर भडगावचा आहे. पाचोरा बडगाव जळगाव जिल्ह्यामध्ये. बरोबर. तुम्ही? माझं नाव हरीश दीपक नेरकर. मी प्रॉपर जळगावचा आहे. प्रॉपर जळगाव. कुठे राहता जळगाव? शिवाजीनगरला. आणि तुम्ही? माझं नाव प्रॉपर आदित्य संभाजी. मी पण प्रॉपर जळगावचा आहे. बरोबर. आणि कसं आता जेव्हा आपण म्हणजे विचार करतो की इन्फ्लुएन्सर इंडस्ट्री आले कसे तुम्ही याच्यामध्ये? पहिल्यापासून लहानपणापासून ओळखता एकमेकांना? नाही, मी तर कॉलेजला आलो तेव्हा त्यांना ओळखायचो. हां, असं आहे का? कोणत्या शाळेत होते? तो लहानाला मी आराधला होता. आम्ही एकाच क्लासला सोबत. असं आहे का? बरं. आणि तुम्ही शिक्षण कुठे गेला? मी जळगावलाच डिप्लोमा झालेला आहे माझा गव्हर्नमेंटला. बरोबर. आणि नंतर रायसोनी घेतलं आणि आल्या माझे मित्र होऊन गेले होते. रायसोनी कॉलेजला आल्याला का? म्हणजे आता तुमचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते रायसोनी कॉलेज आहे. रायसोनी. बरोबर. आता जेव्हा विचार येतो की याच्यात यायचा, इन्फ्लुएन्सर इंडस्ट्रीमध्ये यायचा, कसे आले तुम्ही याच्यात? स्टार्टिंगला तर असं काही विचार केला नव्हता. तुम्ही आले का पहिले? म्हणजे तुमचा विचार? नाही, मी तर स्टार्टिंगलाच होतो बरोबर. टिकटॉकला व्हिडिओ बनवायचो, मी युट्यूबला व्हिडिओ बनवायचो, पण सक्सेस कधी भेटली नाही मला या गोष्टींमध्ये. किंवा आपण करू काहीतरी भविष्यामध्ये. पण जसं रायसोनी कॉलेजला आलो, आम्ही चालूच राहायचं आमचा टवारक्या मारणं. असं एक दिवस आम्ही ट्रॅकला गेलो आणि एका व्हिडिओ बघत होतो आम्ही. मग हे बोलले आपण बी करायचा का? तर काहीच नाही कंटेंट की काय शूट करायचं, काहीच सीन नव्हता. फक्त असं आम्ही केलं की एक मुलगा आहे बुवा जो ट्रॅकला बसलेला आहे आणि तो आत्महत्या करायला आलेला आहे बुवा. त्याचा ब्रेकअप होऊन गेलेला आहे आणि जळगावचे पोलीस मेरून ट्रॅकला लफड्यावाल्यांना बसू देत नाही. तुम्ही काय लफडे करायला गेलो? लफडे आम्ही तर बसलेलो होतो पोरं. मग आदित्य म्हणे मी रिपोर्टर राहतो म्हणे. एक मुलगा होता आमच्या, एक मित्र होता आमचा, तोच होता. तर मग तो पहिला व्हिडिओ शूट केला आणि 6-7 दिवसानंतर तो व्हिडिओ व्हायरल होऊन गेला. पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला? किती व्ह्यू आले त्याला? 2.5 लाख व्ह्यूज गेले. अरे बापरे, पहिल्या व्हिडिओला? मग त्याच्याने फॉलोअर किती झाले तुम्ही? 90 फॉलोअर्सला पहिला व्हिडिओ पोस्ट झालेला आहे. बरं. मग त्याच्यानंतर मग आम्ही अलिबाग फिरायला गेलेलो होतो असंच किंवा जाऊ आपण. तिन्हीच? नाही, मित्र ग्रुप होता. ग्रुप तर खूप मोठा आहे आमचा. बरोबर. तर मग फिरायला गेलो आणि रिटर्न येताना तो व्हिडिओ व्हायरल झाला. म्हणजे मिनिटाला हजारोंमध्ये व्ह्यूज येत होते व्हिडिओला. बरोबर. म्हटलं करू आता म्हटलं आपण व्हिडिओ. तर मग स्टार्टिंगला आम्ही काय करायचो, स्क्रिप्ट वगैरे काहीच राहायचं नाही, फक्त हा यार कॉलेजची मुलं कशी करता, बरं, त्या हिशोबाने आम्ही व्हिडिओ शूट करायचो. आणि जवळजवळ तेच चाललंय आमचं 6 महिने. 6 महिने. आणि मग 6 महिन्यापर्यंत किती फॉलोअर झाले? 10,000. 2 जूनला 10,000 फॉलोअर कंप्लीट झाले. म्हणजे असं आहे की तुम्ही जर इंस्टाग्रामवर कुणी आता करिअर करायचं, खूप जण विचार करताय की मी इन्फ्लुएन्सर बनतो, पण असं नाही की तुमचा 2 महिन्यात 3 महिन्यात तुम्हाला सक्सेस मिळेल. 6 महिन्यात तुमचे 10,000 झाले. खूप म्हणजे खरं सांगू का, असं मेहनत खूप केली होती आम्ही. लय मेहनत. खूप मेहनत केली होती. ते वाटतं आता काही ना सक्सेस खूप लवकर भेटून जाते तर त्याची किंमत नसते. आम्हाला या गोष्टीसाठी खूप टाइम लागलेला आहे, मला तरी खूप टाइम लागलेला आहे. तर त्याच्यामुळे त्याची किंमत खूप. तुम्ही टिकटॉकवर होते, नंतर मग याच्यावर आले. बरोबर. त्याच्यामुळे मग आता जेव्हा आपण बघतो की 122 रील्स आणि त्याच्यामध्ये तुमचे 2 लाख फॉलोअर झाले इंस्टाग्रामवर, ही जर्नी किती? पहिले 6 महिने आणि या जर्नीला तुम्हाला किती वेळ लागला? 2 जून पर्यंत 10,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले होते. 2 जून नंतर 18 डिसेंबरला रात्री 10:30-11 वाजता 100K झाले, 100K. आणि आता 2-3 दिवसातच 2 दिवस अगोदर
हा 200K कम्प्लीट झाले. 200 म्हणजे किती एक टाइम पिरियड किती म्हटला जाईल तो? 6 महिने. 6 महिने बरोबर. 6 वर्ष झाला. 1.5 वर्षात तुम्ही पोहोचले 2 लाखापर्यंत. 1.5 वर्ष. जबरदस्त. मग आता पैसा पाणी कसं चालू आहे? जोरात. पैसा पाणी तर एकदम जोरात आहे का? एकदम जोरात. म्हणजे आता जेव्हा तुम्ही कॉलेजला जाता तर म्हणजे मुलं कसं बघतात तुमच्याकडे की यार अमीर पोरं येत आहे काहीतरी? नाही तसं काही नाही. तुम्हाला सांगू तुमची का, तर गाडी बघितली मी आता येतानाच एकदम. जी गोष्ट आपल्याकडे राहते ना, जी गोष्ट त्याची समोरच्याला किंमत नसते, तसं आमच्या कॉलेजच्या मुला मुलींचं आहे किंवा टीचर्स लोकांचं आहे की असंच आम्ही पुणे मुंबईच्या कॉलेजला किंवा नाशिकला बी राहिलो असतो ना, आमचे इतके फॉलोअर्स राहिले असते ना, ते एक रिस्पेक्ट भेटली असते आम्हाला. बरोबर. ती कॉलेजमध्ये नाही भेटत, त्यामुळे आम्ही कॉलेजला जास्त जात नाही. फक्त हा एक आमच्या जो रेग्युलर आहे एकदम. हरीश का? हा, तुम्ही रेग्युलर जाता हो. का बरं? तुमची गर्लफ्रेंड आहे का तिथे? नाही गर्लफ्रेंड मी आहे. गर्लफ्रेंड तर दुसऱ्याकडे आहे. गर्लफ्रेंड दुसऱ्याकडे आहे. म्हणजे तुम्हाला जी मुलगी आवडते ती दुसऱ्या सोबत एंगेज आहे का? नाही नाही. दुसऱ्या कॉलेजला आहे. ओके, दुसऱ्या कॉलेजला. घरी गेला टाइमपास साठी. मग काय करायचं घरी दिवसभर? सकाळी 10 वाजता म्हणजे 9:30 वाजता कॉलेजचा पहिला स्नॅप पडतो. लेक्चर राहतं. हो का? आणि हा. तुम्ही एकाच रूमवर राहता का? नाही हा room राहतो. अरे हा, तुम्ही तर घरी राहता. बरोबर आहे. आम्ही रूमवर 5 जण आहे टोटल. तर जो सौरभ आहे, अजून चेतन आला नाही, आमचा ग्रुप मेंबर चेतननी आहे, अजून जय खैरनार, हे सगळे आमचे व्हिडिओ वगैरे हे शूट करता. ते शूट करता आणि तुम्ही परफॉर्म करता सगळं, एडिटिंग वगैरे तुम्हीच करता. बरोबर. मग आता जर गर्लफ्रेंडचा विषय निघाला तर कुणाला आहे आता गर्लफ्रेंड तुमच्यापैकी? म्हणजे मुली पण आता तुमच्या मागे लागत असतील, एवढे फॉलोअर झाले, इतकं सगळं झालं, तर एक बघण्याचा दृष्टिकोन असतो मुलीचा की गाडी आहे, पैसा आहे मुलाकडे, अभ्यास करता की नाही? म्हणजे नाही, अभ्यास तर करतो ना. अभ्यास करतो. पास होत आहे व्यवस्थित? पास होत आहे म्हणून आमचे व्हिडिओ चांगले चांगले. तर गाईज कसं असतं की जेव्हा आपण एखाद्या इन्फ्लुएन्सर इंडस्ट्रीत येतो किंवा कोणतं पण काम करतो, जेव्हा कॉलेज चालू असताना, तर मेन विषय असतो की मुलांना वाटतं की चला यार अभ्यास सोडून देऊया, आता आपल्याकडे पैसे यायला लागला. पण हे जे तिन्ही मुलं आहे आज आपले जे समोर आहे, ज्यांचे 2 लाखापेक्षा जास्त फॉलोअर आहे, ते अभ्यास पण करताय आणि सोबत त्यांचं अर्निंग पण सुरू आहे. तर असं नाही की तुम्ही अभ्यास सोडून या गोष्टी केल्या पाहिजे, सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी तुम्ही फॉलो करताय. बरोबर. सगळ्या गोष्टी जसं मुली वगैरे, अभ्यास, सगळ्या गोष्टी नीट मॅनेज करायच्या. बरोबर. मग काही एक्झाम्पल कोणाला देता येईल का की म्हणजे जेव्हा तुम्ही फेमस व्हायला लागले 1.5 वर्षात, तर कसा मुलींचा अप्रोच कसा वाढला किंवा मित्रांचं बघण्याचा दृष्टिकोन? स्टार्टिंगला मुली बोलायच्या नाही आमच्याशी, आता मी फेमस झाले तर आम्ही बोलत नाही. बरोबर बरोबर. आणि कुणाला आहे मग आता खरं सांगा, गर्लफ्रेंड कुणाला आहे? तिघांपैकी तुला आहे का? ओके. दुसरं कॉलेजला आहे मग? हा, दुसऱ्या कॉलेजला. बरोबर. जळगावमध्येच. जळगावमध्ये. बरं, आता घरच्यांबद्दल जर बोलायचं झालं तर कसं असतं, आपण 11वी-12वीत असतो किंवा तुम्ही डिप्लोमा केलाय, तर घरचे थोडे शिव्याच देतात आपल्याला नाही का जळगावमध्ये की यार अभ्यास करत नाही, फिरत राहतो इकडे तिकडे. ते तुमच्यासोबत पण असेल? ते डेंजर आहे जरा. माझे वडील गव्हर्नमेंट प्रिन्सिपल आहे. अरे बापरे. जेव्हा प्रिन्सिपलचा मुलगा या गोष्टी करतो तर माझ्या वडिलांना काही प्रॉब्लेम नव्हता, कर तुला जे आवडतंय ते कर, पहिल्यापासून हा शब्द आहे. पण बाकीचे लोक काय म्हणतील, लोकांचा विचार केला असता आज इतके लोकांनी फॉलो केला नसतं. बरोबर आहे. हा. तर आता कसं आहे त्यांचं, म्हणजे हे झाल्यानंतर तिघांचा एक्सपिरियन्स मला ऐकायचा आहे की घरचे कसे झाले? स्टार्टिंगला काय होतं, माझं गाव इकडे डांबोर्णी, पाचोरा तालुक्यात, तिकडे गेलेलो होतो आणि ना पूर्ण माझ्यासोबत फोटो काढत होते. तर माझ्या वडील प्रश्न पडले की साले याच्यासोबत का बरं फोटो काढताय? बरं. तर मग काका झालं नाही म्हणे, ते पुढारी गिडारींसोबत लोक कसे फोटो काढताय की आमच्या ओळखीचा आहे, त्यामुळे लोक फोटो काढताय अरे. बरोबर. तर मग आता समजून गेलाय घरच्यांना की हा बा काहीतरी आहे. तुम्ही जे कमवतात तर ते त्यांना योग्य वाटतं का की चांगलं आहे म्हणजे करताय? घरच्यांचं म्हणणं आहे ते तुम्ही तुमचं करा, आम्हाला 1 रुपया नका द्या. बरोबर. जे ते तुमच्या हिशोबाने चालू द्या. 10वा व्हिडिओ अपलोड झाला होता, घरचे किस्से होते. तो व्हिडिओ मी असा शूट केला होता, घरी माहिती नव्हतं मी व्हिडिओ होतो. तो व्हिडिओ 10 का 15 दिवसानंतर शेअर झाला होता आणि तो व्हिडिओ बँगलोर मध्ये गेला होता. बरोबर. तिथे माझ्या पप्पांचे विद्यार्थी आहे. बरोबर. त्या विद्यार्थीने माझ्या पप्पांना व्हिडिओ टाकला, तुमचा मुलगा व्हिडिओ बनवतो म्हणे. बरं. पप्पांना समजलं होतं मी व्हिडिओ बनवतो. बरोबर. घरी आतापर्यंत माहित नव्हतं, म्हणजे अगोदर आता माहिती पडलं घरी मी व्हिडिओ बनवतो. बरोबर. मग आता खुश आहे घरचे? आता खुश आहे, बघतात ते व्हिडिओ चांगले. सर्वजण बघतात. तुमच्याकडे माझा पण सेम होतं. काकांनी त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ बघितला होता, आम्ही इंस्टाग्राम घरी सांगितलं नव्हतं आधी? नाही, घरी सांगितलं नव्हतं. काकांनी त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ बघितला होता, तेव्हा काकांनी स्टार्टिंग होती तेव्हा आमची. बरोबर. काकांनी मध्ये काय करतो म्हणजे असं तसं व्हिडिओ वगैरे बनवतात असं. त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ अपलोड करत गेले, घरच्यांना आवडले. मग ते म्हणजे चांगले सगळे घरचे. याने साडी बी घालून घेतली व्हिडिओमध्ये. साडी घातली, कॉलेजमध्ये अर्धा उघडा फिरलाय. कॉलेजमध्ये शूट करतो त्याच्यात. आता जेव्हा आपण बोलतो की अर्निंगचा विषय येतो की सगळ्यात पहिलं अर्निंग तुमचं किती फॉलोअर्सवर आलं आणि किती आलं होतं? स्टार्टिंगचं ना पहिले का क्लासचं प्रमोशन आलं होतं, किती 7-8 हजार फॉलोअर्स असतील ना. 6,000 फॉलोअर्स. 6,000 फॉलोअर्स होते. बरोबर. आणि पहिलाच व्हिडिओ 5,000 रुपये घेतले होते आम्ही.
हो का? फर्स्ट व्हिडिओची. आणि त्याला रीच मिळाला चांगला? हां, गेला होता व्हिडिओ, लाखच्या वर तर गेलाच होता. आणि आता काय रेट चालू आहे? आता 50,000 एका व्हिडिओची. बरोबर. आणि म्हणजे लोक देतात तसं, आणि त्याचं काही पॅकेज आहे तुमचं, म्हणजे इतके व्हिडिओ? आपलं वर्षाचं बी पॅकेज आहे. बरोबर. सिंगल व्हिडिओ करायचा असेल तर ते बी आपल्याकडे. बरोबर. सिंगल व्हिडिओचे पण मग त्याचे थोडे कमी असतील ना त्याचे? हां, त्याचे. बरोबर बरोबर. तर कसं म्हणजे अर्निंग मध्ये तुम्ही काय करतात त्या पैशाचं, की फक्त मजा, की नाही एन्जॉय करतो डायरेक्ट जे काही ते तिन्ही का? हां, सगळ्या ज्या बी गोष्टींची हाऊस होती त्या, आम्ही कुठे फिरायला गेलो हां तर मग हा खर्च इकडूनच निघतो. मी पाहिलं गाडीचा एक व्हिडिओ पाहिला, गाडी घेतली ती, मग ती काय व्हिडिओच्या याच्यात नाही घेतली गाडी, तो कंटेंट होता आमचा. बरोबर. ते कंटेंटसाठी गेलो, कंटेंटसाठी होतं. आणि आता जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट होईल मग नंतर जेव्हा तुम्ही आता जॉब लागेल, करायचा आहे की नाही जॉब, की व्हिडिओज बनवायचे? आता प्लॅन बी तर नाहीच आहे सध्या, तर व्हिडिओवर फोकस करायचं. हा बुवा, की व्हिडिओज करू आपण. आणि आता युट्यूबवर पण आले तुम्ही, मग युट्यूबवर कसं, म्हणजे काय? युट्यूबचा यांना काहीच माहित नव्हतं की मी युट्यूबला आहे, पण माझा अकाउंट होतं युट्यूबला. तर मी काय करायचो की हेच व्हिडिओ तिकडे पोस्ट करायचो. बरोबर. पण स्टार्टिंगला काही व्ह्यूज गेले नाही, पण नंतर ना व्हिडिओ व्हायरल होऊन गेले. बरोबर. आता 41,000 सबस्क्रायबर आहे युट्यूबला. ओके. आणि पैसे तुम्ही कमवतात कशातून जास्त, इंस्टाग्राम की युट्यूब मधून? लोकांना असं वाटतं ना की पैसा युट्यूब मध्ये, पण हे चुकीचं आहे. इंस्टाग्राम मध्ये खूप पैसा आहे, फक्त तो आपल्याला डोकं पाहिजे कसा काढायचा आहे पैसा. बरोबर आहे. हां. कोणते वे पैसे कमवायचे इंस्टाग्रामवर? इंस्टाग्रामवर आपण प्रमोशन करू शकतो. बरोबर. ब्रँड सोबत कोलॅबरेशन करू शकतो. आपण स्टोरीज ठेवू शकतो. ओपनिंगचं तर अजून फारसं काही आलं नाही आम्हाला. बरोबर. ह्या गोष्टी आहे. आता थोडं वैयक्तिक आयुष्याबद्दल जर बोलायचं तर कॉलेजमध्ये टीचर्स वगैरे पण तुमचे व्हिडिओ बघतात का? बघतात. प्रोफेसर्स वगैरे बघतात. मग त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो? ते म्हणता की तुम्ही इंजिनियरांची इज्जत काढता म्हणे व्हिडिओ. आम्ही बेरोजगार दाखवलेला इंजिनियरला प्रत्येक व्हिडिओमध्ये. कोरोनामध्ये या सिव्हिल वाल्यांची जरा जास्तच मजा घेऊन टाकली आम्ही. असं आहे का? की गवंडी राहतो वा असंच. ITI वाला जास्त बेटर करतो. इलेक्ट्रिकल इंजिनियर मध्ये ITI वाला जास्त हुशार राहता. बरोबर. असं दाखवलंय. सुस्त कसं आहे? सुस्त म्हणजे ना, आम्ही ना जे आमच्या लाईफ मध्ये घडतं ना तेच व्हिडिओमध्ये. बरोबर. आम्ही अशी फारशी ऍक्टिंग वगैरे नाही करत. हा, हेच रिझन आहे. आम्ही जसं डेली बोलणं ना आमचं, तसं सेम टू सेम व्हिडिओमध्ये बी आहे. व्हिडिओमध्ये हा सेम. आणि व्हिडिओसाठी एक सेपरेट टाइम काढतात तुम्ही की? हा, आता ऊन खूप जास्त पडतंय ना, थोडा प्रॉब्लेम होतोय. बरोबर. मोबाईल बी तर गरम होऊन जातो एकदम. बरोबर. यांचा आता गर्लफ्रेंड सोबत बोलून तापत असेल जास्त. तर मग तर चालू आहे आता सगळ्या गोष्टी घेतो. पण जो बी पैसा आम्ही कमवतोय तर वस्तू घेतो आम्ही. आता माईकची प्राइस 30,000 रुपये. 30,000 माईक. माझा मोबाईल 1.5 लाखचा, याचा मोबाईल 50,000चा. अजून एडिटिंगसाठी आयपॅड यूज करतो. बरोबर. सगळ्या भारी भारी गोष्टी बघ, की असं टॉप नॉच पाहिजे, कुठेच काही कमी नको. बरोबर. हा, स्टार्टिंगला जो होता ना, जे स्टार्टिंगचे मी बोललो ना की 5,000 रुपये आले होते, त्या 5,000चा डायरेक्ट जसे पैसे आले 4,500चा माईक घेऊन टाकला. बरोबर. आम्ही आजपर्यंत आम्हाला आठवत नाही की 2 लाखचा केक वगैरे काहीच नाही. हे इतके फुकटे ना. सांगितलं होतं मी की बाबा म्हटलं 1 लाख होतील तर केक वगैरे आणा. त्यांना धाक काय पडला, 20 रुपयाची कॉन्ट्री करणी पडेल. त्यांनी काय 2 लाख होतील ना म्हणे, तेव्हा केक कापू नये आपण. मग आता कापला का नाही? अजून कापला नाही. मग कधी कापायचा आहे तो? कापू आता. बरोबर. मग आता कॉलेजला असतो आपण, इंजिनिअरिंगला. तुम्ही पण भरपूर रील पाहिले असतील अशा, जे मुलं म्हणजे ड्रिंक्सच्या याच्या त्याच्या पार्टीमध्ये दारू विरू पितात पोरं. तर काय विषय, म्हणजे तुम्ही करता ड्रिंक्स की नाही? कोण? नाही, मी नाही करत. नाही करत का? मी पण नाही करत. कधी कधी होऊन जातं का? कधी कधी म्हणजे कॉलेजची पार्टी असली तर. बरोबर. आणि आता कॉम्पिटिटर बद्दल काय सांगाल? कोण आहे? काही तुम्हाला आधी जेव्हा तुम्ही छोटे क्रिएटर होते तर काही कॉम्पिटिटर आहे तुम्हाला इथं? जेव्हा आपण अशी जर्नी स्टार्ट होती ना, तेव्हा खूप जण आले आम्हाला शिकवायचे की चुकीची व्हिडिओ बनवताय, कंटेंट चुकीचं आहे, असं कंटेंट नाही करायचा, तसं कंटेंट. आधी पूर्ण प्रॉपर स्क्रिप्ट करायची. पण असं मला कधी वाटत नाही की आम्ही सगळ्यांना मागे टाकून द्यायला. मी स्टार्टिंगला एक इव्हेंटमध्ये बी असंच बोललो होतो की मला असं वाटतं की आपलं कॉम्पिटिशन हे दुसऱ्या कंटेंट क्रिएटर सोबत पाहिजे, खानदेशच्याच कंटेंट क्रिएटर सोबत आपलं कॉम्पिटिशन नको पाहिजे. कारण आपल्याच मुलं जर पुढे जातील तरच आपण बी पुढे जाऊ. बरोबर. मी एकटा पुढे जाईल, सगळेजण मागे राहून जातील, तर तसं काही नको. सगळ्यांनी पुढे जायला पाहिजे. एकदम चांगला विचार आहे की म्हणजे जेव्हा आपण कोलॅब करतो ना तेव्हा गोष्टी अजून मोठ्या होतात. तर तेच आहे की सगळ्यांनी विचार नको. जळगावची मुलं, कारण जे ते जळगाववाल्यांमुळे आम्ही आज, मग आपलेच मुलं पुढे जायला पाहिजे. बरोबर. असं आम्हाला वाटतं. मग काय अनुभव कसा होता तो? म्हणजे कुणी काय बोललो होतं तुम्हाला काही असं इन्सिडेंट? स्टार्टिंगला काय आलं होतं, एक ठिकाणी गेलो होतो आम्ही. तर तेव्हा 17-18 हजार फॉलोअर्स असतील आमचे, समोरचे लाख असतील. तो बोलला होता की बुवा कंटेंट चुकीचं आहे, असं आहे, तुम्हाला जमत नाहीये, तुम्ही स्क्रिप्ट रेडी करत नाहीये. बोला. पण मग काही सीन नाही, थोड्या दिवसामध्ये करून टाकू.
सगळ्यांना मागे. आता किती बाकी जे तुम्हाला बोलले होते त्यांच्या 30,000चा फरक आहे. 30,000. आणि ते किती जुने? ते तर खूपच जुने आहे. 3 वर्ष असतील होते जुने. आणि तुम्ही त्यांच्या म्हणजे अर्ध्या याच्यातून सुरू झाले आणि आता तुम्ही त्यांना ओव्हरटेक करून द्याल लवकरच. फक्त काय आहे सध्या जळगावचं ऊन जरा जास्त आहे. आम्हाला एका दिवसात 2 नाही, आमचा तोच होता टार्गेट की मी याचं खरं सांगतो हरीशचं, जेव्हा मागच्या सेमिस्टरला म्हणजे जेव्हा माझे 15-16 फॉलोअर्स असतील तेव्हा काय व्हायचं, सगळेजण सुट्ट्या लागलेल्या होत्या, 2 महिने सुट्ट्या. मी राहतो भडगावला, तर हा पोरगा त्याची 2 व्हीलरवर भडगाव यायचा, सकाळी 7 वाजता भडगाव येऊन जायचा, जळगाववरनं भडगाव. मग मी एका दिवसात 3 व्हिडिओ शूट करायचो. बरं, मग ते कोणते का व्हिडिओ राहू द्या. तुम्ही पण नाही, त्याचा थोडा पर्सनल प्रॉब्लेम, तो जॉबला आहे, अरे वा, गव्हर्नमेंट सर्वंट आहे तो. अरे बापरे. हा, तर मग त्याच्या कॉलेज पण करतो. कॉलेज पण आहे प्लस व्हिडिओ बी. तर मग त्याला नाही इतकं करता येतं आम्हाला फोर्स की तू येस बुवा व्हिडिओ मध्ये. पण हरीश असा आहे की बुवा सगळ्यात जास्त डिसिप्लिन सुद्धा त्याला आमच्यामध्ये. मी तरी थोडाफार आळशी आहे, बाकी त्याचा टाइमावर जे येते. बरोबर, की 10 वाजता बोलू ना तर 10 वाजताच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. बरोबर, मुलीला भेटायला जायचं तर 10 वाजता जाईल, सगळ्या गोष्टी एकदम शेड्यूल. जळगावचे सगळे काय फिरलेला आहे आम्हाला तर आजपर्यंत घेऊन गेला आणि पोरीला घेऊन आम्हाला तर 10 रुपयाची मोड इच्छा. अरे काय भाऊ, काय करायला तुम्ही तर मी पिरला जातो मी पिरला आम्ही काय, मी कधी गेलो लॉपिनला मी जेव्हा जातो माझ्या मुलंच राहता. कोणती मैत्रीणच नाहीये कोणती पोरगी आहेच नाही, कोणती पोरगी आहे, कोणतीच पोरगी नाही आहे. सिंगल आहे, काहीच नाही. तेच ना, आता मी पाहिले काही व्हिडिओ पाहिले त्यांचे पर्सनल अकाउंटचे, गाडी बिडी एकदम फॉर्म ते पहिल्यापासून आहे. मग मुलींबद्दल काय सांगाल, काय कसा एक्सपिरियन्स? माझे रिलेशन होते, आधी 2 रिलेशन होते आतापर्यंत. स्टार्टिंगचा डिप्लोमाला होतं, ते झालं, ब्रेकअप झालं. नंतर सेकंड रिलेशन चांगलं होतं, पण माझ्या काही गोष्टी होऊन गेल्या की ते सगळं संपून गेलं. बरोबर. हा, मग आता असं होऊन गेलं की नकोच बुवा. आता हे बी मुली बघतात, मी एकच सांगतो की बुवा पार्टनर नाही, हा त्याची गोष्ट किंवा त्याला बी मी सांगतो की बुवा आपला पार्टनर जो आहे ना तो आपल्यासोबत लॉयल पाहिजे. हा, की जेव्हा आपण सक्सेस बी नाही राहत किंवा आपण शून्य बी होऊन गेलो आपण तरी तो आपल्या सोबत पाहिजे. आपलं रिलेशन असं नको चेंज व्हायला की आज सक्सेसफुल आहे तर सोबत आहे, उद्या नाही बुवा डाऊनफॉल आला तर सोडून नको जायला. मी त्यांना ते सांगतो. मी यालाही सांगितलेलं आहे की तू लाईफ मध्ये काही बी प्रॉब्लेम राहिला तर मी आहे. मी दोघींना बी तेच सांगितलेलं, दोघे बी माझ्यापेक्षा लहान आहे. मी त्यांना तेच सांगितलेलं आहे की बुवा काही प्रॉब्लेम राहिला तर मी आहे, ठीक आहे, भला मी सोल्युशन देऊ शकणार नाही पण काही ना काही करूनच मदत तरी करेल. मग आता कसं इंस्टाग्रामवर रिक्वेस्ट येत असतील तुम्हाला मुलींच्या? आम्हाला तर येता पण झाला, पोरींना रिक्वेस्ट टाकतो स्वतःहून काय कराय ना रे, जिकडे तिकडे तर राहतो. ज्या बी मुलीची रिक्वेस्ट आली क्लिक केलं, आदित्य पाटील केडी खुर्द डायरेक्ट जॉईंट, आणि विचारलं कोण आहे तर डायरेक्ट फ्रेंड आहे माझी. भलाही चॅटिंगवर 1-2 वेळा हाय पाय झाला, डायरेक्ट फ्रेंड आहे माझी, जस्ट ते पहिलेपासून सोबत होता. बरोबर. कसं, आणि जेव्हा रिलेशनशिपचा एक विचार येतो, आता हे वय असतं की इंजिनिअरिंगला आपण म्हणजे होतात, अफेअर होतात, त्याच्यानंतर मग ब्रेकअप होतं, धोका पण मिळतो की आपल्यासोबत एक मुलगी असते नंतर ती आपल्याला सोडून दुसऱ्यासोबत जाते. तर तुमच्यापैकी कुणाला असा एक्सपिरियन्स आलाय का? मला जास्त वेळ धोका भेटलाय? हा, 2 वेळेस ब्रेकअप होऊन गेलं होतं का? आणि तेव्हा तुम्ही काय एज्युकेशन घेत होते? डिप्लोमाला असताना. माझं 17,000 फॉलोअर्स होते ना, माझ्या कॉलेजमध्ये स्पीच होतं, फर्स्ट टाइम मी स्टेजवर बोलणार होतो, त्या दिवशी मला समजलेली ही गोष्ट. आणि खरी गोष्ट ही माझ्याकडे दुसरा राहिला असताना सगळं सोडून दिलं असतं. म्हणजे जी मुलगी तुमच्या सोबत होती ती मुलीचा दुसऱ्या कोणासोबत पण अफेअर चालू होता हे तुम्हाला समजून गेलं? हे इंस्टाग्रामला जेव्हा 17,000 फॉलोअर्स होते ना तेव्हा समजलं. त्याच दिवशी कॉलेजमध्ये स्पीच होतं माझं. अरे, मी फर्स्ट टाइम लाईफ मध्ये स्टेजवर बोलणार होतो, मला हे समजलं, मी स्टेजवर बोललोय. माझ्याकडे दुसरा कोण राहिला असताना त्याने सगळं सोडून दिलं असतं की जाऊ दे यार, काही करायचं नाही व्हिडिओ वगैरे. पण मी आता मी आड्याला पैसाच कमवायचा आहे, आता पैसा फेम सगळ्या गोष्टी कमवायच्या आहे. बरोबर. लाईफ अशी पाहिजे ना की 4 जण कॉपी करतील आपल्याला, काय लाईफस्टाईल करतात का नाही बाकी पेजेस कॉपी तुम्हाला आता करता? आमच्या नावाने तर फॅन पेज सुद्धा ओपन होऊन गेलेले, आमच्याच नावाने ज्यांचे लाख फॉलोअर्स होऊन गेलेले. बरोबर. हा, तुमचं कंटेंट टाकतात ॲज इट इज सेम. मग तुम्ही त्याला काही अपोज करत नाही की तुमच्यासाठी ते चांगली गोष्ट आहे? चांगलीच गोष्ट आहे. आता अपोज काय आहे, ते पैसे बी कमवता आणि त्या आयडीने त्यांनाही प्रमोशन भेटता, हो ते बी पैसे छापता.
पण मग आम्ही एक विचार करतो की आपला चेहरा तुमचा ब्रँड बनतोय ना आज, लोक तुम्हाला जास्त ओळखतात, कारण प्रत्येक पेजची ऑडियन्स वेगवेगळी असते. तर तुमच्याकडे एक ऑडियन्स त्याच्याने खेचली ते. मग त्या मुलीच्या नंतर काय झालं, जेव्हा आता तुम्ही इतक्या म्हणजे चांगला सक्सेस तुम्हाला मिळतंय, तुम्ही पैसे चांगले अर्न करता, मेन म्हणजे काय असतं की आपण शिकतो पण असतं पैशासाठी शिकतोय, तर झाल्या गोष्टी बोलते नाही मी सगळं सोडून दिलं की नाही आता कोणाशी मला मुली आवडतच नाही, मी असं होऊन गेलेलं आता. असं नाही मुलींशी कॉन्टॅक्ट ठेवायचा नाहीच आहे बुवा, मला कम्फर्टेबल वाटतच नाही. ही गोष्ट झाल्या खरी आहे. मी आजपर्यंत काय सांगतो, मी एका कॅफेमध्ये मुलीला भेटायला गेलो ना, तसा माझी जीव घाबरतो, का माहिती घाबरतो, नर्वस होऊन जातो मी. यांच्यासोबत मला तुम्ही इकडे खाली बसून जेवण करायला लावा, मी करून घेईल, कारण मी इतका कम्फर्टेबल आहे. मला जर कुठे खायचं, मला फिरायला मुलंच लागतं की चालावं माझ्यासोबत, म्हणजे ओके नाही सगळं ओके, गंमत एकदम ओके. पण हे जे ना आता धोका मिळाला त्यामुळे तुम्ही नाही, धोकाची बी गोष्ट नाही, जे करताय ना आता ते 1 वर्ष पहिले करून सोडून दिलंय मी. पण त्यांच्यासोबत तसं नको व्हायला, तुम्ही त्यांना ते जरा गाईड करा. हा की रिलेशन काही प्रॉब्लेम नाही बरं मला, लग्नाला प्रॉब्लेम व्हायचा नाही, तसा काही प्रॉब्लेम नाही. त्यांना सांगून द्या तुम्ही एकदा की सगळं ओके बाबा, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. मुली अप्रोच करू शकता, पण त्यांना सिरियस रिलेशन पाहिजे, असं टाइमपास नको. बरोबर, तेच, कारण सुंदर पाहिजे, बस स्मार्ट पण पाहिजे, स्मार्ट पाहिजे, आणि व्हिडिओ मध्ये सपोर्ट नाही काहीच ते आम्ही आहे भक्कम आहे मुलांना सांगा. आणि मुलगी पाहिजे हे बनून जातील. हा मुलगी तर घरगुती गर्लफ्रेंड आहे आमची. बरोबर. जेव्हा आता व्हिडिओ बनवतात तुम्ही, तर थोडंसं ऑकवर्डनेस येतो का बनवताना, म्हणजे की यार हा काय म्हणेल माझ्याबद्दल, यार हा मजा घेत असेल का? कारण आता आपण कुठे असं कॅमेरा ब्लॉग करताना पण आपल्याला असं वाटतं यार काय कोणी बघतंय का, तसं तुम्हाला काय? स्टार्टिंगला तर सगळेजण मजाकच घेत होते सगळे. माझ्या गावाच्या भडगावमध्ये तुम्हाला सांगू, आमचं बघून ॲज इट इज किती जणांनी ज्यांच्या तोंडावरची माशी उठत नव्हती, जे ऍक्च्युअल लाईफ मध्ये कॉमेडी बी करत नाही, की नेचर कॉमेडी राहिलं तरच कॉमेडी व्हिडिओ बनवता येतो असं आम्हाला वाटतं. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. पण तुमचा नेचर सिरियस वाला तुम्ही डायरेक्ट कॉमेडी व्हिडिओ बनवायला लावून गेले, तर असे माझ्या गावामध्ये निम्मे पोरं बघ तुम्ही जे कॉमेडी व्हिडिओ बनवताय का बरं, की बो एकाला तो सीन नसतो का, एकाने चहाची दुकान टाकली त्याची चालली की लगेच चहाची दुकान आजूबाजूला बरोबर, तो वाला सीन आता कॉमेडी व्हिडिओ मध्ये झालेला आहे. जो मुलगा ज्याला काहीच कॉमेडी करता येत नाही, तो ते सुद्धा आज इंस्टाग्रामला पेज सापडून जाईल तुम्हाला कॉमेडीचं. ओके, मग हा सगळा सीन म्हणजे सुरुवातीला जे लोक मजा घ्यायची तुमची, तेच लोक आज तुम्हाला कॉपी करताय, कॉपी म्हणजे तुमच्यासारखं कंटेंट बनवायचा ट्राय करताय, मग त्यांना मिळतोय सक्सेस? नाही मिळत, कारण ते ओरिजिनल नाही राहते. हा तो कॉपीच होते ती. आणि मला तरी असं वाटतं दुसरं काहीतरी करा ना तुम्ही, हेच काय करायचंय नवीन कॉमेडी. ते कसं राहतं कॉमेडी नाही जमत ती, ते मधूनच राहतं की यार आपलं नेचरच कॉमेडी आहे, तर मग तेव्हा होतं ते. जर मी फेमस झालोय म्हणून तुम्ही सांगशाल की मी बी कॉमेडी व्हिडिओ बनवतो, पण तुमचा टॅलेंट जर दुसरं असेल तर मग काही फायदा नाही करून, काही फायदा नाही. हा तो वाला सीन आहे. लॉंग व्हिडिओचा विचार नाही केलाय का तुम्ही, असं 10 मिनिटाचा 8 मिनिटाचा बनवायला? तुम्हाला सांगू का, आमचा व्हिडिओ राहतो 1 मिनिट 30 सेकंदचा इंस्टाग्रामला, पण तो ऍक्च्युअल व्हिडिओ आम्ही बनवतो 5 मिनिटाचा. बापरे, म्हणजे ना क्रिएटिव्हिटी इतकी ना की आम्ही करू शकतो, पण मग तो विषय होऊन जातो की पूर्ण टीम घ्या, कॅमेरा घ्या, खूप खर्च पण वाढून जातो, खर्च, मग सगळ्या गोष्टी तो एडिटिंग करा. आणि आमचा व्हिडिओ बघा तुम्ही, प्रत्येक आवाजानंतर एक बॅकग्राऊंड म्युझिक लावतो मी, प्रत्येक आवाजानंतर. असं नाही की डायरेक्ट डायलॉग चालू आहे, तसं नाही. प्रत्येक वर्डवर मेहनत घेता तुम्ही जास्त ना, खूप जास्त मेहनत. म्हणजे 200-300 साऊंड बॅकग्राऊंड म्युझिक आमच्या व्हिडिओला राहतात. बरोबर आहे. हा तुम्ही एक मला आपण ऑफ द कॅमेरा बोलत असताना दहीहंडीचा किस्सा सांगितला होता, तर त्याबद्दल काय सांगाल? दहीहंडीच्या वेळेस काय झालं होतं, किंवा जे जळगावचे रील स्टार आहे त्यांना स्टेजवर बोलवलेलं होतं. आमचे तेव्हा 35,000 फॉलोअर झालेले होते. आमच्या रिक्षावाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. तर आम्ही पाऊस चालू होता, त्या पावसामध्ये आम्ही लोकांमध्ये उभं होतो, तेव्हा बी थोडेफार लोक आम्हाला ओळखत होते की आम्ही व्हिडिओ बनवतो. पण ना एक शब्द दिला होता आम्ही की 1 वर्षामध्ये ना म्हटलं आपण त्या स्टेजवर राहू आणि खूप फेमस राहू म्हटलं. स्टेजवर म्हणजे कोणी बोलवलं होतं का, इन्फ्लुएन्सर? हा बोलवलं होतं. आता खानदेश मीटअप झाला होता तेव्हा आम्ही गेस्ट म्हणून गेलो होतो तिथे. ओके, आम्ही गेस्ट होतो. हा तर तो ते खाली होते. ओके, आणि तुम्ही स्टेजवर गेले? आम्ही स्टेजवर. जबरदस्त. आता जेव्हा फोटो काढायला तुमच्याकडे लोक येत असतील किंवा मुलं येत असतील, तर काय एक्सपिरियन्स असतो? आम्ही काढू देतो, आम्हाला भारी वाटतं, कारण ह्याच गोष्टींसाठी ह्या गोष्टी केलेल्या आहे खरं सांगायला गेलं तर. आणि जे त्या लोकांमुळे बरोबर ते आपल्याला फॉलो करता, जे ते लोक आहे समोरचे जे आमचे व्हिडिओ बघता, त्यांच्यामुळेच आज आपण जे पैसे कमवतोय ते त्यांच्यामुळे कमवतोय. इतक्या लोकांना आपण आवडतो ते त्यांच्यामुळे, कारण तेच लोक आपले व्हिडिओ लाईक करता, शेअर करता. 100 बी लोक आले तर आम्ही फोटो काढतो. आता बन्सल मध्ये गेलो होतो आम्ही, तर तो क्राऊड जो होता ना 150-200 मुलं, एक मुलगा 10 वेळा फोटो काढत होता तुमच्यासोबत, आमच्यासोबत. तरी आम्ही कोणालाच नाही बोललो,
घे भाऊ काढ ते दिसतं पण म्हणजे मी आता प्रेक्षकांना सांगतो की जेव्हा हे मुलं आले इथं असं काही नाही, एकदम नॉर्मल यांचं बिहेवियर आहे, डाऊन टू अर्थ मुलं आहे, एकदम व्यवस्थित मुलं आहे. आज जर पाहायला गेलं तर अर्निंग त्यांचं खूप चांगलं करता येते. या एजमध्ये हे अर्निंग करणं इट्स म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. तर ते तुमच्यासाठी म्हणजे हेल्पच करेल तुमच्या करिअरसाठी. आपण एक आता रॅपिड फायर करू लास्टमध्ये थोडासा एक नॉर्मल क्वेश्चन विचारू तुम्हाला. तर सगळ्यात पहिले इलेक्शन चालू आहे, तर पॉलिटिकल व्ह्यूबद्दल काय वाटतं तुम्हाला? मी तर बीजेपी सपोर्टर आहे. बीजेपी ओके. राम मंदिर तो राम को लाए हम उन्हीं लाएंगे. जय श्रीराम. जय श्रीराम. आता जर आपल्याला गाडी घ्यायची आहे तर तुमच्यापैकी कोणती गाडी घेईल, म्हणजे बाईक कार पैकी काय, कोणाला कोणती? मी फॉर्च्युनर घेणार आहे. फॉर्च्युनर. हां काय नाही, आपलं जी भेटेल ती घेऊन घेऊ. गर्लफ्रेंड बोलेल ती. हां कलर वगैरे. तुम्ही? बघू चालेल. आणि एक गोष्ट त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव काय नाव नाही सेव केलं त्याने, भूषण बी. अरे नाव आहे म्हणजे काबर किंवा घरी कळायला नको. आता व्हिडिओ बघितल्यावर कळून जाईल ना. हा घरच्यांना काय आता नाव चेंज होऊन जाईल ना. आदित्य होऊ शकतं, आदित्य पी. भूषण पीच राहील. घरच्यांना काय. पुढचा प्रश्न, पैसा की फेम? फेम. फेम पाहिजे. बरोबर. आणि फ्युचर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे इंस्टाग्रामच करायचं, युट्यूबच करायचं की जॉब पण करायची? इंस्टाग्राम आहे ना, इंस्टाग्रामवरच फोकस आहे. तुम्हाला खरं सांगू, इंजिनिअरिंग करून 25,000 जे आमच्या डिप्लोमाला माझ्यासोबत टॉपर होते ना, त्यांना पॅकेज लागलेलं आहे 3 लाख 4 लाख असं पॅकेज. महिन्याला ते कमवता 35,000 रुपये आणि रेंट देता 15,000. हा पुण्याला शिकता, रेंट 15,000. एखादी गर्लफ्रेंड राहते तिला घेऊन जाता, तो पुरा पगार ते तोडवला जातो. बरोबर. आम्ही महिन्यामध्ये 4 ते किंवा 5 प्रमोशन करतो, एका व्हिडिओचे 50,000 घेतो. तर मग कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. त्यामुळे जे ते एकदम भारी आहे. करा कॅल्क्युलेशन करा तुम्ही. मस्त झालं. म्हणजे आता मी टाकून देईल खाली कॅल्क्युलेट करून फिगर किती होत आहे. चांगलं जे ते चांगलं आहे सगळं. थँक्यू सो मच तुम्ही आले आणि इतकं चांगला तुम्ही तुमच्याबद्दल सगळी माहिती दिली. म्हणजे असं काही लपवलं नाही, काही असं केलं नाही, जे ते ओरिजिनल तुम्ही सगळं सांगितलं. आपण एक परत पॉडकास्ट करू आणि त्याच्यात अजून भरपूर गोष्टी, कारण आता काय झालंय की आमच्याकडे वेळ कमी आहे, म्हणजे आमच्यापेक्षा यांच्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे थोडा आपला व्हिडिओ 25-30 मिनिटांचा होईल. पण नेक्स्ट टाइमचा जो व्हिडिओ असेल आपला तो अजून मोठा करू आणि अजून नवीन गोष्टी तुम्ही त्याच्यात. नक्की. चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू.